काय प्रत्येक वेळा हिरवा हिरवा राही नसतं काकू. हा व ते तर नियतीचा नियमच आहे, कधी ऊन कधी सावली कधी हिरवळ. हाव ना काकू. काय व भेटलं का सिलेंडर? नाही ना काकू, अजून काही भेटलं नाही आहे. आणि एवढं महागाचं तरी घेणार आहे का काकू आपण? हा व ते तर आहे. मग चुलीवर स्वयंपाक करते काय? हा बा काकू, चुलीवर स्वयंपाक करतो आता. स्वयंपाक करतो मी, माझी सासू सगळं आवरून घेते. हा काय चांगलं आहे ना. ह्या सिलेंडरचे लयच वांदे होऊन गेलो काकू. हा व आता काय करतो, शहरात जर प्रॉब्लेम झाला तो काकू काय करतील मग? त्या घेतील त्या इलेक्ट्रिकच्या शेगड्या. हाव ना काकू, ते घेऊ शकतात बाई, आपण काही घेऊ शकत नाही. आहे ना व आपले चुले बरे आहे ना. हा तेही आहे का व अश्विनीची आई? नाही ना काकू, अजून नाही गेली. हाव का व अश्विनी काहून जाऊन निघाली व? काकू काय जाईन व ते, तिची भावजई बोलत नाही काय नाही. आणि तिची भावजई विदेशात गेलेली आहे ना. हाव का? हा गेली तिची भावजई या वर्षीच. भाऊ तिकडेच राहते, भावजई तिकडेच राहते. आणि मागच्या वेळेस नाही का भाऊ भावजई सोबत भांडण झालं होतं हिचं, म्हणून हे काही जात नाही. मग का व हिचं कोण करन? आता करन ते. आता हाय ना माई सासू, करन तिचं. नाही तर येईन तिची माय. हा व येईन ना, येणार तर काय. काही इथंच राहाव की त्यांनी बरं, तिथे एकटीच तर राहते पुण्यामध्ये. तिच्या माईले पटत नाही ना, शहरात पाहिजे तिच्या आईले राहिले. हा व ते पहिल्यापासून शहरात राहू नये ना. हाव ना काकू, तिची आई आहे फक्त स्वयंपाक करते. का पोरीले कामं नाही करू लागत काय? नाही, तिच्या माहेरी पोचा गिचा करणाऱ्या बाया आहे ना, माने घासणारेही आहे. हाव का व मग कायले करन ते? हाव बरोबर आहे. मला सकाळी म्हणते, बापरे म्हणते इतक्या लवकर चालली तू, इथं आता उठलीस म्हणे. हाव का व झालाही म्हणे स्वयंपाक तुझ्या चुलीवर? हा झाला स्वयंपाक माया. हाव का व शहरात असंच राहते व. चला मग पटपट घेऊन घेऊ आता, अजून ऊन येऊन जाईल. हो ना काकू, घ्या ना. हा काकू घेतोच आहे. ऐरणीच्या देवा तुला धिंगी धिंगी नाव दे, आभाळावर अमावर छाया तुझी राहू दे. मस्त म्हणतात बा काकू गाणं, त्या दिवशी किती मस्त म्हटलं. म्हणतो ग, भजन मंडळी वगैरे जातो तर म्हणतो, त्यात काय आहे. काकू लय दिवस झाले भजन मंडळीत गेलोच नाही आहे. आता रामनवमी ना तेव्हा जाऊ. हा व काकू. काय होईन की नाही आज काम? होईन ना व, होईन ना. गप्पाच तर मारून राहिल्या. माय काम तर कोण राहिलो आम्ही, तुम्हाला दिसतच की आम्ही काम करतो आहे ना. नाही ना, दिसत नाही ना. झाली हो मंदा मोटर चालू? हाव ना काका, झाली ना. हाव ना, बरं झालं. मग व काका, तुम्ही पाणी दिलं तो झाडं काही मेले नाही. हो बाई, बरं झालं ना, नाही तर मेली असते तर अजून किती मेहनत लागते त्यांना. मग काका 8,000 रुपये लागले ना. हो लागणारच होते ना, ते तारही बदलवले ना. हा काका, तार बदलून टाकले. हो ना, चांगलं झालं. काय म्हणते सविता? काय नाही हो काका, काय म्हणणार आहे. कशी आहे? मी मजेत आहे. म्या काय म्हणतो, मी घरी चाललो. हाव का, घरी चालले काय? हाव घरी जातो मी, मला काम आहे. औषध आणायला जायचंय मग मार्केटले, तर मी चाललो आता. हाव का? हाव ना. ठीक आहे ना, मग जा. काय टाइम झाला हो? झाला आता 11:30-12 वाजत आले. हाव काय, झालं सॅमचं थोडंसं करतो आणि जेवायला बसतो. काहून जेवला नाही काय? नाही व, ह्या म्हणत होत्या पहिले काम करून घेतो मग नंतर जेवतो. हाव काय, बरोबर आहे ना. ठीक आहे ना, मग जा तुम्ही. झोपडीले लॉक लावून घेशील का? हा व, लावून ना. नाही तर मी लावून जातो. नाही व, मी लावतो ना, आमचे डब्बे आहे ना तिथं. ठीक आहे मग. चला व, थोडं थोडं काम करून घेऊ, मग जेवण करून घरी जाऊ. हाव ना काकू. का व काकू, टमाट्याले काही भाव नाही व यावर्षी. हो ना बिचारे, किती स्वस्त झाले व, लय स्वस्त झाले. लावले तर बिचाऱ्याची मेहनती भेटली नाही. नाही तसंच राहते व ते, मरगट्टीच आहे सगळ्यातून आपल्या शेतकऱ्याची. करता आता म्हटलं ना, ऊन सावली चालूच राहते. हा व काकू, माझ्या चुलत भावानं टमाटरची शेती लावली. काय काय म्हणे बाई, असं वाटते की शेतात सडू द्याव का टमाटर. मग काय करण मग, त्याला काय देऊन राहिले ते. 1 रुपया किलो नाही, भाव नाही कोणी देत त्याले. हाव ना काकू, काही समजत नाही त्याले. तुम्ही सांगा काय काय मी केलं असणार त्यांना. मजुरी लागली, कामाला बाया लागल्या, मग औषध फवारणी हे ते सगळं काही. त्या तोडायला तरी घरातलेच लोक नेऊन राहिला तर तोडायला. हा व, तसं तर आहे. सगळ्या गोष्टी महाग होतात, पण शेतकऱ्याचा माल काही महाग होत नाही. टरबुजाचे भाव नाही आहे 10 रुपये किलो. म्हणजे तू सांग काय भावानं दिलं असून ते. तो स्वस्त हाल आहे बापरे, लय हाल आहे. काय करतो आता, आपण पिकवलं नाही तर काय खातील लोक, पण आपल्याला भाव देत नाही ना. अहो काकू, ह्या बाया सगळ्या मॉलमध्ये जाते कपडे घ्याले, तर त्याला स्टिकर असते, तेवढेच पैसे देते बरोबर. आणि आपण भाजीपुला घ्यायला जाते तर भाव करते तिथं. दुकानात गेल्यावर कपडे घेते तेव्हा भाव नाही करत, पण इथं भाव करतात त्या. तसं तर आहे. मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जाते, कपडे खरेदी करते आणि जेवढ्याचं स्टिकर असेल तेवढ्याचेच पैसे देते. हाव ना. बापरे, सावलीत आलं तर बरं वाटायला लागलं नाही का? हा व काकू, चला बाई घेऊन आता जेवण करून घेऊ, मग घरी जाऊ. हो ना काकू. घेवा मंदा आणि त्याच्या हातची भाजी खाऊन बघ. आणि त्या काय मस्तच करत असून काकू. हाव करते घेते चांगलं, सगळे कामं व्यवस्थित करते ते. उठते सकाळी, करते कामं. हाव का काकू, चांगली आहे ना. आता
कसं चुकते हो, सगळ्याचं चुकते, थोड्या थोड्या गोष्टी. पण काय ते धरून घ्यावं लागते काय? चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा लागते. हा काकू, तुमचा पहिल्यापासून तसाच स्वभाव आहे. काकू तसंच करा लागते, तेव्हा सगळं घर चालते, नाही तर चालते काय? आता होते एखाद्या दिवशी उठाले वेळ तर मग समजून घ्या आपण. आणि कोणत्या नोकरीवरचे लोक आहे काकू, होतच राहते उशीर हे ते. नवीन नवीन आहे ना, सवय व्हायला वेळ लागते. हा व ते तर आहे. गेलते वाटते दुकानदार काकूच्या घरचे कपडे घ्यायले. हा व गेलते ना. अनिता, योगेश, तिची सैली आहे तर तिच्या सैलीनं बोलवतं तिले. हा बरोबर आहे ना. मग आता जात असेल ना काकू लग्नासाठी? हा व आता 2-3 दिवसानं जाणारच आहे. माहेरी राहते, आता तिले राहायला भेटलं नाही मागच्या वेळेस, आता राहून येईन ते. हाव ना, बरोबर आहे ना काकू. हाव, मी तिला सांगितलं पै तुला जेव्हा वाटन तेव्हा जायचं आपल्या आईच्या घरी. काय असते पोरी बाईले, आपलं माहेरच असते एक. तिथं जायची लय इच्छा राहते पोरीले. कुठपर्यंत असते व आपले आई वडील असते तिथपर्यंत आपल्याला वाटते. ते तर आहे काकू. आता पाय मी जातो का? मी जात नाही काही, कारण आपली भाऊजाई आपल्याला विचारतच नाही. हा ना काकू, लग्नात आले ते तेवढ्या पुरत्या. आव मोठ्या मुश्किल ना आली ते. हा ना काकू, तरी तो हिस्साही नाही घेतला वा आम्ही त्यांच्या जवळून, तरी अशी वागते. तसंच राहते बघ काकू एखाद्याचा स्वभाव. हाव ना. मस्त झाली हो काकू, मस्त भाजी केली आणि त्यानं. हाव ना, खरंच टेस्टी केली आहे तिनं. हाव, चांगला करते ना. घ्या ना आमची भाजी. हाव, घेतो ना. नाही घ्या काकू. हाव, घेतो ना. चांगली लागते हो मंदा चुलीवरची भाजी. मस्त लागते टेस्टी. हा काकू, गॅसवर काही एवढा ते याचं हे नाही लागत, पण चांगली लागते. आता काय करता काकू? गेली व तुई ननद? गेली ते? हाव काकू, गेली ना ते. नाश्ता गिष्टा केला तिनं आणि गेली. कामं राहते ना काकू त्यांले. एक दिवस जरी म्हटलं बंद ठेवतो तर नुकसान होते ना. हाव, ते तर आहे, नुकसान तर होईनच बिचारे. सीझन आहे बघा काकू. तिने एवढं त्याच्या भरोशा तर केलं तिनं सगळं काही. आणि ते आता ते असं करण काय? हाव, लय मेहनत केली तिनं, नाही काय? सकाळी सुट्टे काकू ते 4 वाजता रोज. आणि स्वयंपाक करून घेते आणि मग बसते ते मशीनवर. हाव, आता कसं 2-3 महिने सीझन आहे तिचं, मग बंद होते. हाव काकू, मग आता जितकी मेहनत करायची असते तितकी मेहनत करून घेते आता. नंतर काय फक्त चक्की चालवते. चांगला आहे ना. आपल्या गावात कसं हो काकू, चालत नाही ना हे. हाव, आपलं गाव कोणतं बाई एवढं मोठं आहे की एवढं चालणार हे चक्कीने हे. करायची तर चक्की जास्त चालत नाही व, ते तर आहे. आपल्या आजूबाजूच्या गावाले आहे ना त्या मशीना, म्हणून काही चालत नाही. हाव ना काकू, ते आहे. मी तर माझ्या घरीच नेतो करायले, त्या करून देते. हाव, योगेशले विचारा लागन कुठं नेतो शेवड्या करायला तर. हाव, ते तर आहे. आपण जाऊ ना काकू सगळे सोबत शेवड्या करायला. पाहू ना आता काय होते तर. आता कसं हर वर्षी योगेशच जातो, मी काही जात नाही. नाही हो काकू, ह्या वर्षी पाहू ना सोबत चालले जाऊ. पापडी करून आणू, शेवड्याही करून आणू. पाहू ना, घरी लाटत नाही काय? आता पाहतो ना, आता घरी लाटतो नाही तर करून आणतो. घरीच लाटणं, घरी हो का तर नाही आपल्याला, काम असले तर मग आपण विकत आणतो लाटून. हाव ना काकू, चल ना. इथं डिलिव्हरी करतो ना तुझी, इथं काय करशील ना? आई, मी तुला एक वेळा नाही सांगितलं ना की मी नाही येत म्हणून तिकडे? अगो चल ना, आता झालं ना 7 महिन्याचा कार्यक्रम, चल आता. आई, मला नाही यायचं आहे, मी सांगितलं ना. अगो चल ना, तिथं चांगले हॉस्पिटल आहे, सगळं काही आहे. आई, इथं पण आहे ना. तुला यायचं असं तर ये माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस, नाही तर नको येऊ. आता असं चालेल काय की आई आली नाही डिलिव्हरीसाठी आणि तूही चालली नाही तिकडे? तुला कसं समजावा, काही समजत नाही मला. आई, मला तू समजूच नको. अगं असं नसते ना, डिलिव्हरी झाल्यावरही आराम करायला लागते. आई, मी करतो, आराम करतो. माझी जेठाणी आहे, सासू आहे, त्या पाहिजे मला. अगं असं नसते, नाही तर करन मी माझं. तू काही एवढं टेन्शन घेऊ नको. फक्त डिलिव्हरीच्या वेळेस करन मी फोन. ये आई. आता तुला माहिती आहे ना, इथं गावामध्ये किती गरमी होते. नाही तर कामाला बाया ना काही. आपल्या घरी कामाला बाया वगैरे सगळं काही आहे. तुला आराम भेटते, मला आराम भेटते. आई, मला नाही यायचं आहे. बघतो मामी आल्या नाही. मामीचं काम नाही होतं का यायचं? इच्छा इथं तर राहते मामी, तरी आल्या नाही. गो आला असून तिला काही काम, म्हणून ती आली नाही. हो ना, पाहिजे ना मी आता मामीच्या घरी कोणता कार्यक्रम असला की मी जाणारच नाही. असं नसते करत गो. नाही, तुम्ही असेच करतात. बरं झालं कोणी बोललं नाही मला तर की हे आणि आला आणि तो नाही आला तर. ती चांगले हे, मला काहीच विचारलं नाही. तुझी मामी नाही आली का, असं नाही झालं का, तसं नाही झालं का? मागच्या वेळेस मामीच्या मुलीच्या घरचं वास्तुकाचा कार्यक्रम होता तर मी गेले होते यांना घेऊन. अगो मग काय झालं, एखाद्या वेळेस येऊ शकते कोणाला काम. हो का आई, तुम्हाला सगळे अर्जंट कामं असतात, मला काय असतात नाही ना कामं. मी काय रिकामीच आहे. अगं कोशिश तर करते, समजूनच घेत नाही कोणतीच गोष्ट. आई, तू समजते का मला? नाही समजत नाही तर आले असते का तुला? आले असते का तुझ्या घरी? आता पाहतो मी तसं तुझी डेट काय आहे काय नाही, त्या हिशोबानं बघन. मग आता तुला यायचंच नाही आहे तर मलाच या लागन. आता बघ, तुला वातावरण सुट होत असेल तर येशील. त्यावेळेस पावसाळाच असेल ना गाई. हो ते तर आहे, पण आली असते आता 4-8 दिवसासाठी. नाही मी नाही येत, ती बरी आहे माझ्या घरी. बघ मग आता. बघ तुझी तब्येत वगैरे व्यवस्थित, गोळ्या औषध घेत जा, जेवण व्यवस्थित करत जा. आता निघत आहे का? हो आता जातो ना. जेवण वगैरे झालं का? हो झालं जेवण. गाईच्या तब्येतीची काळजी घेत जा. हो ना, घेतच असतो ना तब्येतीची काळजी. मी राहिले असते 4-5 दिवस अजून.
तिला बरं वाटलं असतं. आता काय, आता राहिलो ना 4-5 दिवस झाले, आता जा लागते तिकडे. हो तेही आहे ना. इथून डायरेक्ट चालले काय पुण्याला? त्याच्या घरी राहतो 1 दिवस आणि मग उद्या जातो. हो का, ठीक आहे ना. मग मला वाटलं तुम्ही इथूनच चालले काय. नाही नाही. तिला संत्रा वगैरे नाही दिले का ग? नाही नाही, संत्रा नाही पाहिजे. ते वजन येऊ मी आता. येऊन जा ना ग आई थोडेसे. नाही ग, वजन काही नेत नाही. आता ही तर येऊन नाही राहिली डिलेवरीसाठी, मलाच बोलून राहिली. हो ना, मी तर नाही म्हटलं तिला म्हटलं जा तू, पण तीच नाही म्हणते. हो ना, ती अशीच आहे, पहिल्यापासून कोणाचं ऐकतच नाही, अजिबात ऐकत नाही. हो तशीच करते ती. आईला लाडू गिडू बांधून नाही दिले का? आणि दिले ना व, दिले ना. कोणी तर काही खात नाही. मामाचे मुलं खातील नाही, राहू दे ना. तेही आहे. हो ना, या लवकर. हा येतो ना, तिची डिलिव्हरीची तारीख ठरू द्या, मग येतो. हो बरोबर आहे ना. वेळेच्या वेळेला औषध गोळ्या डॉक्टरचं जाणं व्यवस्थित करा तिचं. हो व्यवस्थितच करतो, टाईमवरच जातो. आणि व्यवस्थित काळजी घ्या. हो घेतो. आता मस्त संध्याकाळी गेली असती तर एवढी घाई जायची नाही. मग आता जाऊ दे ना, काय होते, संध्याकाळी गेले काय ना आता गेले काय, कधी गेले तर काय फरक पडते. आज एवढं ऊन पण नाहीये ना ग. ते तर आहे, आभाळ बदली आहे. अजून संध्याकाळी पाऊस दिवस आला तर. हो ना, ते पण आहे. दोघांनी एक दुसऱ्याची काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा. हो ना, व्यवस्थितच राहतो. राहिली असती तर अजून 2 दिवस, पण तू ऐकत नाही ग. तुला म्हणून तर म्हटलं चल 8-15 दिवस राहायशी माझ्यासोबत. नाही ना गाई, कुठे येऊ जाऊ करू मी नाही येत. काय होते, यायचं दोघंचे दोघं चला. बघू ना, आता थोड्या दिवसानं बघू, मग येतो आम्ही दोघंचे दोघं. हो ना, दोघंचे दोघं येऊन जा, चक्कर मारा तिकडे. पाहतो. आता कसं हिची तब्येत वगैरे पाहा लागते, मगच कुठं प्रवास करायला लागते. हो ते तर आहे. चल ग, येतो मी. स्वतःची काळजी घ्या आणि फोन करत जा. हो ना आई, करतो ना फोन. बापरे, झाले का काकू काम? रे आता सुट्टी झाली, चाललो आता घरी. लवकर सुट्टी दिली काकू? नाही रे, लवकर कायले आलो 7 वाजतापासून तर कामच करून राहिलो. हाव काय? चाल ना घरी, ऊन आहे ना. नाही व काकू, काम आहे मले. थांबता काय? नाही व, माझ्या घरी काम पडले ना, काय थांबू मी. हाव काय? काऊन रे, काय काम होतं? नाही व काकू, त्या विहीर जवळचं थोडंसं गवत साफ करायचं होतं. अहो मी परवा दिवशी येते, नाही तर तुम्ही करून टाका तर. तसंच करतो, मलाच करावं लागन ते. मग का नाही, मी 7 वाजतापासून आली आहे, घरचे काम पडले आहे. ठीक आहे ना मग. रोज देतो का रे, आम्ही थांबतो. नाही हो काकू, एवढ्यासाठी थोडी रोज द्यावं लागते. नाही तर रोज देतो तर आम्ही आता काम करतो. नाही. पुढच्या वर्षी येते रे, त्या शेतात संत्री त्या झाडायला. हाव ना काकू, आता पुढच्या वर्षी येते. चांगला आहे ना, चांगली मेहनत आहे ती. मग काकू, आता 4 वर्षापासून तर आपण खत पाणी टाकूनच राहिलो ते. हा रे काकू, पीक येते तर सगळ्याला दिसते, पण आपली मेहनत दिसत नाही. ते तर आहे बिचारे. हाव ना काकू, चांगला आहे ना बा. चाल बाबा, जाऊ दे, लय वेळ झाला आम्हाला. ठीक आहे ना काकू. चला मग मंडळी, आता तुम्ही लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करा. भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत स्वतःची